तर आजच्या भागामध्ये आपण आर्टिकल्सचा वापर कसा करायचा आहे ते पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आर्टिकल्स आहेत ए, ॲन आणि द. हे तिन्ही आर्टिकल्स वापरण्यासाठी एक नियम आहे, तो म्हणजे आर्टिकल्स कधी वापरतात तर ज्यावेळी सामान्य नाम म्हणजेच कॉमन नाऊन आणि सिंग्युलर नाऊन असेल, म्हणजे एकवचनी नाम असेल, त्यावेळी आर्टिकल्सचा वापर होतो. मग नाऊन म्हणजे काय? तर नाऊन म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसणारी कोणतीही वस्तू, मग खिडकी असेल, दरवाजा असेल, पेन असेल, म्हणजे इंग्लिशमध्ये आपण ट्री, विंडो, नोटबुक, दीज आर नाउन्स. When nouns are singular and common nouns, then we can use articles a and d. And also we can see for singular countable noun we can use a n, but not for uncountable nouns. For example, we can say a pen, but we can't measure milk, so we can't say a milk. Or a water, a sugar, we can't say that. Hence we can say for singular, common noun and countable noun, for singular, common noun and countable noun we can use the articles a and. These are for indefinite articles. आणि दी कधी वापरतो तर एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला स्पेसिफिक माहिती आहे, नाऊनबद्दल स्पेसिफिक माहिती आहे, तर त्याच्यासाठी आपण द वापरतो. द काही दी म्हणतात. तर पहा, आर्टिकल्स ए अँड दी जेव्हा एकवचनी आणि सामान्य नाम असते तेव्हाच ए अँड दीचा म्हणजेच आर्टिकल्सचा वापर करू शकतो. ओन्ली फॉर सिंग्युलर आणि कॉमन नाऊन. मी आत्ता सांगितलं कॉमन नाऊन म्हणजे काय. तर पहा, मॅन, अ मॅन कॉमन नाऊन आहे, सिंग्युलर आहे, आपण अ मॅन असं लिहू शकतो. आता मेन केलं म्हणजे अनेक वचन केलं तर आपण ए, ॲन किंवा दी काहीही वापरू शकत नाही, कारण नियम आहे आपल्याला एकवचनी सामान्य नाम लागतं, त्याच वेळी आपण आर्टिकल्सचा वापर करू शकतो. सेम गर्ल, अ गर्ल म्हणू शकतो आपण. आता इथे घेतलं राधा. राधा काय आहे? हे सामान्य नाम आहे का? तर नाही, हे विशेष नाम आहे, म्हणजेच इंग्लिशमध्ये याला प्रॉपर नाउन असं म्हणतात. मग विशेष नाम त्याला आपण आर्टिकल्स देऊ शकत नाही. राधा म्हणू शकत नाही, ॲन राधा म्हणू शकत नाही, द राधा म्हणू शकत नाही. म्हणजे पहिला नियम तर लक्षात आला. आर्टिकल्स कोणतेही असो आपल्याला एकवचनी सामान्य नाम लागतं. मग आता ए, ॲन आणि द हे 3 आर्टिकल्स आहेत, आपण कुठे वापरायचे? तर सर्वात पहिल्यांदा समजून घेऊया. आपल्याकडे वॉवेल्स आहेत ए, ई, आय, ओ, यू, म्हणजे स्वर आहेत. मराठीमध्ये कसे 12 स्वर होते त्याप्रमाणे इंग्रजीमधील हे ए, ई, आय, ओ, यू. मग कॉन्सोनंट आहेत उरलेले सगळे 21. मगाशीच मी सांगितलं, ज्यावेळी आपण ही आर्टिकल्स यूज करतो त्यावेळी जेव्हा इनडेफिनाइट नाऊन असेल, म्हणजे नक्की माहीत नाही आहे आपल्याला, अ गर्ल, ॲन ॲपल, कोणतं ॲपल स्पेसिफिक माहिती नाही आहे, अनिश्चित माहिती ज्यावेळी असेल त्यावेळी ए, ॲन असं वापरतात. तर डेफिनाइट म्हणजे स्पेसिफिक माहिती असेल त्यावेळी आपण द वापरतो. समजा आपल्याकडे एक पेन आहे तर आपण अ पेन म्हणतो. अ पेन कोणत्या कंपनीचा आहे वगैरे माहीत नाही आपल्याला, पण तो स्पेसिफिक पेन असेल. जर माझ्याकडे एकच पेन असेल तर त्याच्याविषयी आपल्याला स्पेसिफिक माहिती असेल तर आपण तो द पेन असं देखील म्हणतो. मग तुम्ही म्हणाल की आत्ता तर म्हटला होता की स्पेसिफिक माहिती नाही आहे पेनबद्दल, कोणत्या कंपनीचा आहे वगैरे माहीत नाही, तर आपण ए आणि ॲन वापरतो. मग
माहीत असल्यावर त्याच पेनला आपण द पेन कसं म्हणतो, तर तुम्हाला एक एक्झाम्पल देते. तर आता इथे एक वाक्य लिहिलं आहे मी. आय विजिटेड अ प्लेस. इथे आलं अ प्लेस. द प्लेस वॉज ब्युटिफुल. पहिल्या वाक्यामध्ये प्लेससाठीच मी अ वापरला आहे, नंतर पुढच्या वाक्यामध्ये मी द वापरला आहे. पहिल्या वाक्यामध्ये मी त्या स्पेसला स्पेसिफाय नाही केलं, म्हणजे जस्ट व्हिजिट दिली एका प्लेसला, कोणतीही एक प्लेस असेल. दुसऱ्या वाक्यामध्ये मी स्पेसिफिक त्याच प्लेसविषयी सांगते आहे की ती प्लेस ज्याला मी व्हिजिट दिली होती ती ब्युटिफुल आहे. मी स्पेसिफिकली त्या प्लेसबद्दल बोलते आहे, म्हणून मी इथे द प्लेस वापरले. जसा जसा व्हिडिओ पुढे जात जाईल तसं तसं तुम्हाला बारीक बारीक गोष्टी लक्षात येतील. तर पहिल्यांदा आपण पाहूया यूज ऑफ ॲन बिफोर वर्ड्स बिगिनिंग विथ वॉवेल साऊंड. तर वॉवेल्सने सुरू होणाऱ्या शब्दांना ॲन लागत नाही, तर वॉवेल्सचा साऊंड, जिथे वॉवेल्सच्या साऊंडने शब्दाची सुरुवात होते त्या शब्दांना, म्हणजे त्या सामान्य नामांना ॲन लागतो. ॲन ॲपल, ॲन एग, ॲन ओल, ॲन इरेझर. बिफोर वर्ड्स बिगिनिंग विथ सायलेंट एच. आता तुमच्या लक्षात येईल की वॉवेलचा साऊंड असं का लिहिलं इथे. तर आता पहा, ॲन आपण हवर म्हणत नाही, ॲन अवर म्हणतो. एच सायलेंट आहे, म्हणजे उच्चारातून कोणते ध्वनी निर्माण होतात त्याच्यावर आपण आर्टिकल्स कोणते यूज करायचं ते ठरत आहे. म्हणून ॲन हवर आपण म्हणतो का, ॲन अवर म्हणतो, अवर म्हणतो. ॲन ऑनरेबल, एच सायलेंट आहे. अवर, ऑनरेबल काय येते इथे, अ येते. आणि अ काय आहे, वॉवेल्समध्ये आहे ना. मग वॉवेल्स जेव्हा असतात त्यावेळी आपण काय यूज करतो, ॲन यूज करतो. म्हणून एच सायलेंट असेल तिथे आपण काय यूज करणार आहोत, एच सायलेंट असेल तिथे आपण ॲन यूज करणार आहोत. कारण अवर, ऑनरेबल, अ सेम. ॲन हेअर, ॲन ऑनेस्ट मॅन, ॲन अंकल. इथे अंकल, अंकल काय येते, अ येतोय. अ येतोय म्हणजेच वॉवेल साऊंड. वॉवेल साऊंड अ, म्हणून आपण ॲन वापरतो, ॲन अंकल. हे पहा, वॉवेल्स म्हणजे AEIOU यांचा साऊंड, यांचा उच्चार होत असेल शब्दात त्या सामान्य नामाच्या सुरुवातीला, तर तिथे ॲन वापरतात. आणि कॉन्सोनंटचा उच्चार होत असेल तर अ वापरतात. आता पहा, FHLMNRSX are letters that are not vowels, but being with vowel sound M has the sound of EM. M. माझ्यासोबत बोला तुम्ही, लक्षात येईल. MEM. So, an is used before abbreviations beginning with vowels of these letters. आता पहा, MLA, M काय बोलतो आपण, M बोलतो. उच्चार कसा होतो, EM सारखा होतो. मग ई काय आहे हो, आताच आपण पाहिलं वॉवेल्स आहे. वॉवेल साऊंड होत असेल तर आपल्याला यूज करायचं आहे ॲन. मग इथे एम उच्चार होतोय म्हणून आपण NMLA सेम. मी सगळ्याचं सांगत बसत नाही. RAF, आर काय होते, आर म्हणजे AR असा उच्चार होते. आर उच्चार करून पहा.
आर असा उच्चार होतोय, म्हणजे ए आर असा उच्चार झाल्यामुळे, वॉवेल्स असल्यामुळे आपण एन आर एफ असं लिहिलंय. सेम आता and should agree with the first sound in the adjectives or the adverb adjective combination which stands before a noun. काय म्हटलंय हे बघा, हे झालं नाउन. त्याच्या आधी आपल्याला 80 इयर काय केलंय, विशेषण दिलंय. ते काय आहेत, 80 इयर्स ओल्ड मॅन आहेत. 80 years old man. 80 years काय ना, 80 years and 80 years. आता आपण यूज ऑफ ए पाहणार आहोत. तर पहा, बिफोर वर्ड्स बिगिनिंग विथ कॉन्सोनंट साऊंड. साऊंड हा शब्द महत्त्वाचा आहे, उच्चार करायचा आहे. उच्चारानुसार आपल्याला ए येणार, एन येणार, काय येणार ते ठरवायचं आहे. तर इथे उच्चार तर इझी आहेत. ए डॉग, अ बॉक्स, बॉय, अ पोस्टमन, अ किंग. दुसरा रूल काय आहे, इन द सेन्स ऑफ वन. ज्यावेळी आपल्याला एक गोष्ट आहे असं सांगायचं असतं त्यावेळी आपण अ म्हणजेच ए यूज करतो. She couldn't speak a word to protect herself. एकही शब्द बोलली नाही स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी. A word with one, since one begins with sound W. A one man show, a 1 rupee note. इथे काय होते पहा, a one, वन काय होते, वन. पण हे असं लिहितो, असा उच्चार होतोय काहीसा. वन, वन मॅन शो, अ 1 रुपी नोट. त्यामुळे इथे येणार अ. परत, इन एक्सक्लॅमेटरी एक्सप्रेशन बिफोर सिंग्युलर काउंटेबल नाउन. What a pretty girl, a pretty girl. What a beautiful scene this is, a beautiful scene. With certain expressions of a quantity, get me a kilo of rice. 1 किलो तांदूळ द्या म्हणताना, a kilo of rice. The Andamans are a group of islands in the Bay of Bengal. Same, a lot of, a dozen, a great deal of, a couple. नंतर the vowel letters having consonant volume. आता पहा इथे ए युनिव्हर्सिटी. इथे ह्या यूचा उच्चार असा होतोय का, इथे लिहिते मी, हा यू युनिव्हर्सिटीतल्या ह्या यूचा उच्चार हा वाय ओ यू सारखा होतोय, म्हणजे वाय पासून सुरू होतोय. म्हणून इथे ए युनिव्हर्सिटी, ए युनिक आर्टिकल, ए युनिट, अ युरोपियन, या सगळ्यांचा उच्चार यू, वाय ओ यू, या वाय ओ यू सारखा होतोय, म्हणजेच वाय ने होतोय उच्चार, म्हणून अ आपण आर्टिकल्स यूज करतो. ॲज आय सेड बिफोर, यूज ए अँड एन ओनली फॉर थिंग्स विच आर अननोन. फॉर नोन थिंग्स वी हॅव टू यूज द आर्टिकल. मगाशी आपण एक उदाहरण घेतलेलं की आय विजिटेड अ प्लेस. कोणती प्लेस माहीत नाही, अननोन प्लेस, किंवा खूप सारे प्लेस असतात, त्यातून एका प्लेसला आपण व्हिजिट दिली, मी व्हिजिट दिली. द प्लेस वॉज ब्युटिफुल. आता स्पेसिफिक त्याच प्लेसविषयी मी सांगते, खूप साऱ्या प्लेसविषयी सांगत नाही आहे. एका
प्लेसला, खूप साऱ्या प्लेसमधून एका प्लेसला मी व्हिजिट दिली आणि ती प्लेस छान होती असं मला सांगायचं म्हणून मी इथे द वापरले. दुसरं उदाहरण मी इथे घेतलं आहे, आय एट ॲन ॲपल येस्टरडे. काल मी एक सफरचंद खाल्लं. ॲन ॲपल तर येणार, कारण इथे काय आहे, ए आहे, AEIOU काय आहेत, वॉवेल्स आहेत, स्वर आहेत, उच्चार देखील याचा ॲपल अने होतोय, त्यामुळे इथे ॲन आलं आहे. पण इथे मी तेच वाक्य कंटिन्यू करताना द ॲपल वॉज स्वीट, इथे द का वापरले, इथे खूप सारे ॲपल होते, त्यातून मी एक ॲपल खाल्लं, कोणतं ते माहीत नव्हतं, म्हणजे अननोन ॲपल. पण इथे ते नोन झालंय ना, जे खाल्लंय ते ॲपल स्वीट होतं, म्हणून द ॲपल वॉज स्वीट. एकंदरीत काय, थोडक्यात काय, तर स्पेसिफिक त्याच ॲपलविषयी बोलले म्हणून इथे द आलं. आता इतर ठिकाणी कुठे कुठे द वापरतात, तर द आर्टिकल द रिव्हर, म्हणजे रिव्हर देखील स्पेसिफिक, आपल्याला प्रत्येक रिव्हरला आपण नाव दिलेलं आहे. द गंगा रिव्हर, with the name of ocean, the Indian Ocean, with the name of island, mountains, the Andaman Island, the Himalaya म्हणतो आपण. सर्टन बुक्स असतात, स्पेसिफिक माहिती आहे ना, सर्टन तेच निश्चित आहेत, नोन आहेत. द वेदास, द बायबल, द रामायणा, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, द तबला, द व्हायोलिन, द फ्ल्यूट. द इन्व्हेन्शन्स, आय हेट द टेलिफोन फॉर इट्स कॉन्स्टंट रिंगिंग. काय येणार आहे इथे, द टेलिफोन, इन्व्हेन्शन आहे, इन्व्हेन्शनच्या अगोदर देखील द टेलिफोन म्हणजे द वापरतात. पार्ट्स ऑफ अ बॉडी, ही वॉज वाउंडेड इन द लेग. रिलिजियस ग्रुप्स, द शीख्स, द हिंदूज, द पारसीज. नेम्स इन्फोर्सिंग लॉ, द पोलीस, द नेव्ही, द एअर फोर्स. तर अजून काय असतं, तर पॉलिटिकल पार्टीज, द काँग्रेस, द जनता पार्टी, द BJP. ट्रेन्स, शिप्स, एरोप्लेन्स, द मक्कालू, द विक्रांत, द राजधानी एक्सप्रेस. बिफोर नेम्स ऑफ अ एम्पायर, हिस्टोरिकल इव्हेंट, द फर्स्ट वर्ल्ड वॉर, हिस्टोरिकल इव्हेंट होता. अजून कुठे वापरतात, विथ सुपरलेटिव्ह. शी इज द बेस्ट गर्ल इन द क्लास, द बेस्ट गर्ल. बिफोर द कंपॅरेटिव्ह डिग्री, the more they get, the more they want. the आता ॲज अ एक्झरसाइज म्हणून आपण सोडूया. इथे काय येईल बरं, ए येईल, ॲन येईल की द येईल शुगरच्या अगोदर. व्हिडिओ पॉज करा आणि तुम्हाला ह्याचा ॲन्सर काय येईल ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा. पण मी आता सांगणार आहे तुम्हाला की शुगर आपण काउंट करू शकत नाही, अनकाउंटेबल आहे, त्यामुळे इथे ए येणार नाही, ॲन येणार नाही किंवा द येणार नाही. हॅपीनेससुद्धा काउंट करू शकत नाही, त्यामुळे इथे देखील ए ॲन दी आर्टिकल्स यूज होणार नाहीत. हॉनेस्टी देखील आपण काउंट करू शकत नाही. बरं, आता मग इथे लिहू शकतो का आपण, डॉक्टर्स, डी आहे कॉन्सोनंट म्हणून आपण इथे ए डॉक्टर्स लिहू शकतो का, नाही, कारण डॉक्टर्स अनेक वचनी आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की एकवचनी सामान्य नाम लागतं, सिंग्युलर कॉमन नाउन. तर आपण आर्टिकल्स यूज करू शकतो, पण इथे करू शकतो का, नाही. व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल तर नक्की एक लाईक करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.